today's topic is Buddha and Angry Man. Actually, learn English through the moral stories. We started this channel for the practical educations like through the news and through the moral stories. म्हणजे काय आहे की मित्रांनो, आपण हा जो चॅनल चालू केलेला आहे तो यासाठी केलेला आहे की मोरल स्टोरीमधून आणि न्यूजमधून जे गोष्टी असतात, घटना असतात, त्याच्यामधून आपल्याला इंग्लिश शिकायचं आहे. हाऊ टू डील विथ अ अँग्री मॅन. आपला मेन आजचा मोटिव्ह काय आहे की हाऊ टू डील विथ अ अँग्री मॅन हा मोरल स्टोरीज आहे आपले. ठीक आहे. माझं नाव सचिन चव्हाण, मी प्रोफेसर आहे कॉलेजला कन्नडला. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला ना तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. याचं कारण असं आहे की नंतर मी आता दररोजचेच व्हिडिओ बनवतो. तुम्हाला बाकीचे व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी तुम्हाला हे चॅनल सबस्क्राईब करणं काय आहे गरजेचं आहे. ठीक आहे. तर आपण आपल्या टॉपिकला सुरू करूया. आजचा आपला टॉपिक आहे की बुद्धा आणि अँग्री मॅन. गौतम बुद्ध तर सगळ्यांना माहीत आहे आणि त्याच्यासोबत आहे ते अँग्री मॅन, यांची स्टोरी आहे आजची. ठीक आहे. तर आपण आता रीड करायला स्टार्ट करूया. डू यू हॅव स्टील गेट अँग्री? देन यू शूड रीड दिस अँड डिसाईड. जर तुम्ही अजून पण समजा अँग्री असणार आहे, ठीक आहे, म्हणजे अँग्री म्हणजे काय? अँग्री म्हणजे आपण पहिले सगळ्यात महत्त्वाचे समजून घेऊ. अँग्री म्हणजे चिडलेला किंवा राग. अँग्री म्हणजे काय? चिडलेला किंवा राग. ठीक आहे. डू यू तुम्ही आहात का? स्टील गेट अँग्री अजून पण तुम्ही अँग्री आहात का, असं त्यांचं म्हणणं आहे. देन यू शूड, देन म्हणजे नंतर तुम्हाला, देन म्हणजे तुम्हाला यू शूड म्हणजे काय? तुम्हाला रीड दिस अँड डिसाईड. तुम्हाला हे वाचणं गरजेचं आहे आणि काय करायचं आहे, तुम्हाला डिसाईड करायचं की चिडलेला जो स्वभाव आहे, आपला रागीट स्वभाव आहे, तो ठेवायचा की नाही ठेवायचा. ठीक आहे. एक लाईन समजली असेल तर आपण पुढं बढूया पॅराग्राफकडे. वन डे म्हणजे काय? एक दिवस गौतम बुद्ध वॉज वॉकिंग थ्रू अ विलेज. ते एका गावामधून काय करत होते? वॉकिंग थ्रू म्हणजे गावातून, थ्रू म्हणजे त्याच्यातून, वॉकिंग म्हणजे चालणे. ठीक आहे. जात होते म्हणजे चालणे म्हणजे जात होते. वॉज जात होते असल्यामुळे इथं काय लावलं आपण? वॉज थ्रू अ विलेज म्हणजे काय? थ्रू अ विलेज म्हणजे गाव. ठीक आहे. थ्रू अ विलेज म्हणजे गाव. ठीक आहे. इथं जे स्टील वापरलं, स्टीलचा अर्थ काय आहे? अजूनही. जर तुम्ही रागीटपणा असेल तर ही स्टोरी तुम्ही वाचा असं. आता आपण परत वाचूया की वन डे बुद्धा वॉज वॉकिंग थ्रू अ विलेज. एका गावातून, एका लावलं इथं, एका गावातून. ठीक आहे. त्याच्यामुळं फुल स्टॉप म्हणजे गौतम बुद्ध एका गावातून जात होते. ठीक आहे. आणि अ व्हेरी अँग्री अँड रूड यंग मॅन कम अप अँड बिगेन इन्सल्टिंग हिम. काय आहे? अ व्हेरी अँग्री म्हणजे खूप रागीटपणारा माणूस, आणि रूड, अँग्री म्हणजे काय? चिडलेला किंवा रागीट माणूस, आणि रूड म्हणजे काय? असभ्य. मॅन म्हणजे काय? माणूस. केम अप म्हणजे जे आपण कम म्हणतो ना, त्याला पास्टमध्ये सेकंड फॉर्म त्याचा केम होतो, आणि अप म्हणजे काय? केम अप त्यांच्याकडे येतो. अँड बिगेन म्हणजे काय? सुरुवात करतो. कशाला? इन्सल्टिंग हिम. इन्सल्टिंग म्हणजे शिवीगाळे वगैरे देणे किंवा त्यांचं इन्सल्ट करणे. त्यांना शिवीगाळा द्यायला काय करतो? तो सुरुवात करतो. काय म्हणतो पुढं ते बघूया. यू हॅव नो राईट. यू हॅव म्हणजे यू, आणि हॅव आपण कशासाठी होतो? ज्यांच्याकडे काय असतं त्यांच्यासाठी आपण हॅव वापरतो. यू हॅव नो राईट म्हणजे तुमच्याकडे, राईट म्हणजे काय? अधिकार. राईट म्हणजे काय? अधिकार. तुमच्याकडे यू हॅव नो अधिकार टू टीचिंग अदर्स. तुम्हाला दुसऱ्यांना शिकवण्याचा अधिकार नाही आहे, असं त्यांचं काय आहे म्हणणं. ऑदर म्हणजे दुसऱ्यांना, टीचिंग म्हणजे शिकवणे. ठीक आहे. टीचिंग म्हणजे काय? शिकवणे. ही साऊटेड. ही काय आहे? शाउटेड म्हणजे ओरडले. कोण? तो ओरडला. कोण? अँग्री मॅन काय केलं? त्याच्यावरती ओरडला. ठीक आहे. यू आर ॲज अ स्टुपिड. तुम्ही काय आहे? स्टुपिड म्हणजे तुम्ही मूर्ख आहे. ॲज अ एव्हरी वन एल्स. जसं बाकीचे लोक स्टुपिड आहे, मूर्ख आहे, तसंच तुम्ही पण काय आहात? स्टुपिड आहात म्हणजे मूर्ख आहात. यू आर नथिंग बट अ फेक म्हणजे बनावट. ठीक आहे. तुम्ही एक काय आहात? बनावट आहे. ठीक आहे. तर हे कोण असं म्हणतं? जो चिडलेला माणूस अँग्री मॅन असतो तो कोणाला म्हणतो? बुद्धाला. बुद्ध वॉज नॉट अपसेट. बुद्ध नाराज झाला नाही. वॉज म्हणजे काय? झाला नाही. ठीक आहे. बुद्ध वॉज नॉट अपसेट म्हणजे काय? नाराज. ठीक आहे. नाराज झाला नाही. बाय दिस इन्सल्ट्स, ह्या जेवढं पण तो ओरडला, शिव्यागाळा केला, त्याच्यावरून तो बुद्ध नाराज झाला का? नाही. इन्स्टेड म्हणजे त्याऐवजी ही आस्क द यंग मॅन.
रागवण्याच्या ऐवजी, त्याऐवजी म्हणजे इन्स्टेड, त्याच्या व्यतिरिक्त, त्याऐवजी, रागवण्याच्या ऐवजी त्याने काय केलं, आस्क्ड. आस्क म्हणजे काय, विचारलं. द यंग मॅन, त्यांनी यंग मॅनला एक प्रश्न विचारला. टेल मी, टेल मी म्हणजे सांगा. इफ यू हॅव अ, इफ, जर, इफ म्हणजे काय, जर. इफ यू बाय अ गिफ्ट, जर तुम्ही एक काही खाद्यपदार्थ किंवा गिफ्ट तुम्ही खरेदी करताय. बाय म्हणजे काय, खरेदी करणे, ठीक आहे. फॉर समवन, एखाद्या कोणातरीसाठी तुम्ही काय करताय, ते गिफ्ट खरेदी करताय, खाण्याची वस्तू एखादी. अँड दॅट पर्सन डज नॉट टेक इट, आणि ते पर्सन ते काय केलं नाही, घेतलं नाही तुमच्याकडून. दॅट पर्सन म्हणजे ज्या पर्सनसाठी तुम्ही घेतलं, ज्या माणसासाठी गिफ्ट घेतलं आहे. डज नॉट म्हणजे घेतला नाही, ठीक आहे. टेक इट, टेक इट म्हणजे काय, घेतला नाही, ठीक आहे. डज नॉट म्हणजे टेक इट, घेतला नाही. इट टू हुम डज द गिफ्ट बिलॉंग, इट टू हुम, हुम म्हणजे कोणाला, हुम म्हणजे कोणाला, डज म्हणजे असणारे, द गिफ्ट बिलॉंग, हे जे गिफ्ट आहे, जे खाद्यपदार्थ आहे किंवा जो काही वस्तू असेल ते कोणाला बिलॉंग करेल. बिलॉंग म्हणजे काय, की कोणासाठी, कोणाचं असणार आहे तो, ठीक आहे. असं कोण विचारतो, बुद्धा. आता आपण एका लाईनीत जर बघू की इफ यू बाय अ गिफ्ट फॉर समवन अँड दॅट पर्सन डज नॉट टेक इट टू हुम डज द गिफ्ट बिलॉंग. जर बुद्धाने असं विचारलं की तुम्ही एक गिफ्ट खाद्यपदार्थ काहीतरी दुसऱ्यासाठी घेतलं आणि त्यांनी तुम्हाला नाकारलं घ्यायला, तर ते गिफ्ट कोणाचं झालं, असं याचं लाईनचं पूर्ण मिनिंग आहे. द मॅन वॉज सरप्राईज, ठीक आहे. आता द मॅन वॉज सरप्राईज म्हणजे काय, तो एकदम आश्चर्यचकित झाला. सरप्राईज म्हणजे मॅन वॉज झाला, वॉज लावला म्हणजे काय, द मॅन वॉज सरप्राईज टू बी आस्क सच अ स्ट्रेंज क्वेश्चन. जसं त्या बुद्धाने असा स्ट्रेंज म्हणजे काय, एक विचित्र क्वेश्चन विचारला आहे. अँड आन्सर्ड, आणि त्यांनी काय केलं, आन्सर द्यायला सुरुवात केली. इट वूड बिलॉंग टू मी, हे आता वूड कशासाठी वापरलं इथं, इट म्हणजे हे, वूड म्हणजे हे माझं असणार आहे, जे आपण फ्युचरमध्ये वापरतो ना, असेल माझं, ठीक आहे, त्यावेळेस आपण वापरतो वूड. इट वूड बिलॉंग टू मी, हे माझं असणार आहे. बिकॉज आय बॉट द गिफ्ट, कारण की मग मी ते खरेदी केलेलं आहे, असं कोणाचं म्हणणं असतं, अँग्री मॅनचं. हे त्यांचं उत्तर आहे कोणाला, गौतम बुद्धाला. द बुद्धा स्माइल्ड अँड सेड, बुद्धाने काय केलं, स्माईल केलं आणि त्यांना पुढं सांगितलं. दॅट इज अ करेक्ट, हे काय आहे, सत्य आहे. अँड इट इज एक्झॅक्टली द सेम, आणि हे काय आहे, सेम विथ युअर अँगर, ठीक आहे. म्हणजे हे सेम आहे तुमच्या, अँगर म्हणजे रागीट जो स्वभाव आहे ना, त्याच्या बरोबरीचा आहे. इफ यू बिकम अँग्री, जर तुम्ही रागीटपणा ठेवलास आणि रागीटपणा केला दुसऱ्यासोबत. इफ यू बिकम तुम्ही जर अँग्री बनलात विथ मी, समजा माझ्यासोबत, अँड आय डोंट गेट इन्सल्टेड, आणि मला त्याचं काहीच वाईट वाटलं नाही. देन द अँगर फॉल्स बॅक ऑन यू, देन म्हणजे नंतर, जर मी घेतलं नाही तर ते काय होईल, द अँगर म्हणजे जो पण तो राग आहे, फॉल्स बॅक ऑन यू, फॉल्स बॅक ऑन म्हणजे तो परत तुमच्यावर लागू होईल. यू आर देन द ओनली वन हू बिकम अनहॅपी, आणि तुम्ही एक काय असणार आहे, यू आर म्हणजे आहे, ठीक आहे. यू आर देन द ओनली वन म्हणजे काय, एकच तुम्ही असे असणार आहे, हू बिकम अनहॅपी, आणि तुम्ही एकच असे असणार आहे की ते अनहॅपी असणार आहे. नॉट मी अनहॅपी असणार नाही, कारण की मी ते ॲक्सेप्ट केलंच नाही. ऑल यू हॅव डन इज हर्ट युअर सेल्फ, आणि ऑल यू हॅव जेवढे पण तुम्ही रागीट लोक आहे, डन इज हर्ट युअर सेल्फ, आणि हे तुम्ही स्वतःलाच काय करताय, हर्ट करताय, म्हणजे काय करत, त्रास करून घेताय. इफ यू वॉन्ट टू स्टॉप हर्टिंग युअर सेल्फ, जर तुम्हाला स्वतःला त्रास देणं बंद करायचं असेल, यू मस्ट गेट राईड, ठीक आहे. राईड म्हणजे सुटका, राईड म्हणजे काय, सुटका, हे लक्षात ठेवा. यू मस्ट म्हणजे गरजेचं आहे, गेट म्हणजे तुम्हाला सुटका घेणं गरजेचं आहे. ऑफ युअर अँगर, तुमच्या रागट स्वभावापासून तुम्हाला सुटका घेणं काय आहे, गरजेचं आहे. अँड बिकम अ लविंग इन्स्टेड, आणि तुम्ही काय बनणार, त्याचं एक हॅपी मॅन. लविंग म्हणजे काय, एक प्रेमळ तुमचा स्वभाव बनून जाईल. इन्स्टेड त्याऐवजी तुमचा एक प्रेमळ स्वभाव बनून जाईल. कशाच्याऐवजी, जर तुम्ही राईट केलं म्हणजे सुटका केली कशाची, अँगरची, तर तुम्ही लविंग पर्सन एक बनून जाईल. इन्स्टेड म्हणजे बनून जाणार, ठीक आहे, त्याऐवजी. देन वेन यू हेट अदर्स, जेव्हा तुम्ही दुसऱ्याला हेट करता म्हणजे त्रास देता, युअर सेल्फ बिकम अनहॅपी, तेव्हा तुम्ही स्वतः काय असतात, अनहॅपी म्हणजे नाराज असतात. अनहॅपी म्हणजे काय, नाराज असतात, तुम्ही नाराज असतात जेव्हा दुसऱ्याला कोणाला हर्ट करता तेव्हा. बट वेन यू
लव अदर्स, बट जर समजा परंतु वेन, जेव्हा यू लव अदर्स, जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना प्रेम करता, एव्हरीवन इज हॅपी, म्हणजे त्यावेळेस समोरचा पण हॅपी असतो, खुश असतो आणि तुम्हीसुद्धा काय असता, खूप असतो. ठीक आहे मित्रांनो, याचं मोरल स्टोरी अशी आहे की जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना प्रेम करणार तेव्हा तुम्ही पण दुसऱ्यांना प्रेम देणार, दुसरे तर खुश राहणारच आणि तुम्ही पण खुश राहणार. त्याच्यामुळे रागीटपणा ठेवायचा नाही. ठीक आहे, याचं हे मोरल स्टोरी आहे. आजसाठी आपण इथंच थांबूया. थँक्यू, धन्यवाद.